नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वप्नील सर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण 2013 साली टी परीक्षेमध्ये मराठी या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला. या टी या पेपरमध्ये मराठी विषयासाठी 31 ते 60 हे प्रश्न मराठी या विषयासाठी विचारले जातात. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे 31वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? बघा इथे नाही हे विचारलंय, म्हणजे चार पैकी तीन हे आहेत आणि एक जे आहे ते आत्मचरित्र नाही. तर आपण बघितलं तर केशराचे शेत हे ना. धो. महानोर यांनी लिहिलेलं एक आत्मचरित्र आहे. ही श्रीची इच्छा हे सुद्धा एक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आत्मचरित्र आहे. त्यानंतर बहुरूपी हे सुद्धा चिंतामणराव कोलटकर यांनी लिहिलेलं आत्मचरित्र आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 जे आहे संपूर्ण बाळकराम हे जे आहे हे काय आत्मचरित्र नाही, तर हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं एक विनोदी लेखांचा संग्रह आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 संपूर्ण बाळकराम. बघूया पुढचा प्रश्न, 32वा प्रश्न, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 धार आणि काठ. हे जे आहे पुस्तक हे नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. दुसरा पर्याय जो आहे अरिस्टॉटलचे काव्यसंग्रह हे गो. वि. करंदीकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर साहित्य आणि सौंदर्य हे बासी मर्डेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जाळ्यातील चंद्र हे जे आहे हे म. वा. धोंड यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 धार आणि काठ हे नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? म्हणजे 3 ज्या आहेत त्या मुंबईतल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बघितलं आपण तर चौथा पर्याय जो आहे सुविचार प्रकाशन मंडळ हे जे आहे हे पुण्याचं आहे. पुण्याची प्रकाशन संस्था आहे. आणि ग्रंथाली, पॉप्युलर आणि मौज हे जे आहे हे मुंबईचे आहेत. मुंबई म्हणून आपण बघितलं तर या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सुविचार प्रकाशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गंगाधर गाडगीळ. पर्याय क्रमांक 2 गंगाधर गाडगीळ. कारण महेश एलकुंचवार हे जे आहेत हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यानंतर अनंत कानेकर हे मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर गो. वि. करंदीकर हे जे आहेत हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे आपल्याला उत्तर जे असणार आहे हे जे आहे हे गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. आणि पर्याय आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ. आणि हेच जे आहे हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, तर बघा सुदाम्याचे पोहे हे राम गणेश गडकरी यांनी न लिहिता श्रीपाद कोलटकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर चिंतामणराव कोलटकर, आणखी चिमणराव, तर हे आणखी चिमणराव जे आहे ते ची व्ही जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर विद्याधर पुंडलिक या बनगरवाडी, तर बनगरवाडी जे आहे ते व्यंकटेश मांडगुळकर यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ. पुढचा प्रश्न आहे 36वा प्रश्न, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. अतिशय सोपा प्रश्न आहे, जास्त काही विचार करायची गरज नाही. आपल्याला काळ ओळखण्यासाठी फक्त क्रियापदाकडे लक्ष द्यायचे. घेईल म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भविष्य काळ. पुढचं बघूया 37वा प्रश्न आहे
वाच्य अधिक अर्थ या दोन पदांच्या योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. सगळ्यांना माहिती आहे की इथे अ असणार आहे आणि हा अ अ अधिक अ केला तर आ होतो, म्हणजे इथे वा च्या थ असं लागणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पहिलंच, पर्याय क्रमांक 1 वाच्यार्थ हे काही उत्तर आपली नसणार आहेत. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 38वा. पान साप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. आता बघा, समास म्हणायचा असेल त्याला विग्रह करायला लागेल. पान साप म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाण्यातील साप. मग तील म्हटलं म्हणजे त आला, सला ते, सला ना ते. त्यानंतर आपण आपल्याला माहिती आहे की पुढे तई आ, तई आ हे विचार केला तर इथे त आला. सला ते नाही येऊ शकत म्हणजे त आलाय, तील इल. तर त ई, त आणि ई यांचा उच्चार इथे होतोय, म्हणजे सप्तमी आपण म्हणू शकतो. तर इथे आपलं पर्याय क्रमांक 3 जे आहे सप्तमी तत्पुरुष, हे आपलं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. 39वा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आणि पहिला आहे मद्य अपेय. तर मद्य म्हणजेच अपेय म्हणजे नको असणारे पेय असं म्हणू शकतो. तर हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कारण कर्ण वर्ण हे जे बघितलं, वर्ण म्हणजे रंग रूप आणि कर्ण म्हणजे कान. त्यानंतर मर्म आणि धर्म हे तर काय कुठे जुळतच नाही. अंगीकृत आणि स्वीकृत म्हणजे अंगीकृत म्हणजे अगदीच असणं, आपल्यामध्ये ते गुण असणं. आणि अस्वीकृत, स्वीकृत असतं तर गोष्ट वेगळी, अस्वीकृत आलंय त्यामुळे ते काय जुळणार नाही, ते विरुद्धार्थी शब्द होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आपलं असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 मद्य आणि अपेय. त्यानंतर 40वा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. पहिला आहे तटिनी आणि सरिता, हे तर समानार्थी शब्द झाले. त्यानंतर आय व्यय, आय व्यय म्हणजे हाच आपला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, आय व्यय. कारण पुढे जर बघितलं तर कलंक आणि काळिमा हे सुद्धा समानार्थी शब्द होतात. विरह आणि दुरावा हे सुद्धा समानार्थी शब्द होतात. म्हणजे 40व्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आय आणि व्यय. पुढचं बघूया. 41वा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, आता गटात न बसणारा शब्द असं विचारलं की थोडा वेळ विचार करावा लागतो. तो एक वचन आहे का, अनेक वचन आहे का, तत्पुरुष आहे का, सॉरी तत्पुरुष नाही, तद्भव आहे का, तत्सम आहे का, अशा प्रकारचे वेगवेगळे विचार करावे लागतात आपल्याला. तर इथे आपण बघितलं क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी यांचा विचार केला तर हे तिन्ही शब्द आहेत ना, हे तिन्ही शब्द संस्कृत मध्ये जास्त वापरले जातात. म्हणजे जर आपण बघितलं तर याला आपण काय म्हणतो की तत्सम असे शब्द म्हणू शकतो. आणि हा जो आहे हा तद्भव शब्द आहे, तद्भव पाणी. कारण याला जर संस्कृतमध्ये म्हणायचं असं आपण जल असं आपण म्हणू शकलो असतो. म्हणून या प्रश्नाचा उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4 पाणी. पुढचा सुद्धा तसाच प्रश्न विचारला गेलाय, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याच्यामध्ये सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. तर आपण जर इथे बघितलं या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पुरुष. कारण सासरा हे जे आहे त्याला श्वसूर म्हणजे सासऱ्याला श्वसूर असं म्हणतात याच्या आपल्या संस्कृतमध्ये. दिव्याला दीप म्हणतात. त्यानंतर मूळला मूल म्हणतात. पण हे पुरुष जे आहे हा आपला मराठी शब्द आहे, म्हणजे हा आपला तद्भव शब्द आहे, सॉरी हा तत्सम शब्द आहे, तत्सम. पुढचा प्रश्न आहे, उपसर्ग घटित शब्द ओळखा. आपण उपसर्ग आणि प्रत्यय, बघा पुढचा प्रश्न लगेच प्रत्यय. जो 2013चा पहिला प्रश्न पेपर होता ना, तो आपल्या लक्षात येईल की लगेच बदल त्यांच्या तिथेच एक एक उपसर्ग आला, एक प्रत्यय घटित आला, एक समानार्थी आला शब्द आला, एक विरुद्ध आला, एक तत्सम आला तर एक तद्भव आला. थोडस पहिला प्रश्न पेपर होता त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये त्यांनी एकदम लागून लागूनच जास्त विचार न करता पेपर काढला असेल, म्हणून ते असे प्रश्न विचारले. पण आता काही असे प्रश्न विचारले जात नाही. असो, आपण बघूया. 43वा प्रश्न आहे, उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या आधी, शब्दाच्या पूर्वी जो वापरला जातो तो, आणि वापरल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ मात्र तो काढून टाकल्यानंतर अर्थ मात्र बदलायला नको. तर त्या हिशोबात बघितलं गेलं विशेष, तर वी बघितलं शेष, शेष म्हणजे शिल्लक राहणे वगैरे, वी. तर हेच उत्तर आपलं असू शकणार आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 विशेष हा असू शकणार आहे उत्तर. कारण विनंती
तर वी काढला तर अनंती नंती असं काय होऊ शकत नाही. विनयचं नय वगैरे असं होत नाही. विभावरती भावरी असं काय होत नाही. हे तर हा तर नावच आहे. त्यामुळे हे होणार नाही, हे होणार नाही आणि हे सुद्धा होणार नाही. म्हणजेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 विशेष. आता उपसर्ग घटितच्या विरुद्ध प्रत्यय घटित म्हणजे काय? शब्दाच्या नंतर येणारा. मग आता इथे बघूया निर्मम, अभ्युदय, आनंद आणि चराऊ. तर मग आपण बघितलं तर हे आनंद वगैरे जर आपण नंतर शब्द गेला तर द काय काढू शकत नाही. ठीक आहे. इथं य काढू शकत नाही. इथे म काढू शकत नाही कारण त्याचे निर्म, अभ्युद हा अन हे काही होतच नाही ना, जुळतच नाही. त्यामुळे जर आपण इथे बघितलं तर चर, चर म्हणजे आपण म्हणतो बघा खड्डा खणला किंवा काय आपण त्याला चर म्हणतो आणि त्याला आ उ हे जोडलं गेलंय चराऊ. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चौथा पर्याय चराऊ. त्यानंतर 45वा प्रश्न आहे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. बघा पहिलं आहे तोंडले, तोंडल्या. तोंडल्या हे चुकीचं आहे. म्हणजे हा पर्यायच आपला चुकीचा पर्याय सांगितले ना. म्हणजे हाच आपला आहे. तिथे तोंडली असं पाहिजे होतं. तोंडले, तोंडली. कारण गोपी, गोपी हे बरोबरच आहे. रावा, रावे बरोबर आहे. भूत, भूते हे पण बरोबर आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तोंडले आणि तोंडल्या हे उत्तर आपलं असणार आहे. पुढे बघूया 46वा प्रश्न आहे आणि प्रश्न आहे पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा. तर भिन्नलिंगी जोडी ओळखायची आपल्याला. बघा तर काया, पगडी, शरीर, देह, त्यानंतर आकाश, गगन आणि प्रकाश, उजेड. भिन्न लिंगी सांगितलंय. ती काया, ती पगडी. इथे ती आलं. ठीक आहे. त्यानंतर ते शरीर, तो देह, ते आकाश, ते गगन, तो प्रकाश, तो उजेड. म्हणजे इथे तो आला, इथे ते आलं आणि ते तिथे आलं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला दुसरा पर्याय जो आहे ते शरीर आणि तो देह. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 शरीर, देह. बघा पुढे दिलंय चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. पहिला आहे नवरा, नवऱ्या, बायको, बायको. आता इथे सरळ सरळ सारखं सारखं दिसतंय. त्यानंतर मूल, मुला, त्यानंतर अपत्य, अपत्ये. आता या प्रश्नात जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. कारण अपत्य तर इथे अपत्या पाहिजे होतं. अपत्य नाही. कारण हे अपत्य काय झालं? हे अनेक वचन झालं. अनेक वचन पण म्हणता येणार नाही. अपत्य आपल्याला म्हणजे जुळतच नाही अपत्य. अपत्याला अपत्य, अपत्या, अपत्यच म्हणतो आपण. अपत्ये असं नाही म्हणत. ठीक आहे. त्यामुळे आपलं हे पर्याय क्रमांक 4 हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथे नवरा, नवऱ्याला, बायको, बायकोला, मूल, मुलांना, अपत्ये, अपत्यांना असं वगैरे आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. म्हणून हे आपलं चुकीचं असणार. आपल्याला चुकीचं सांगितलं होतं. पुढे बघूयात आपण 48वा प्रश्न आहे. हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? आता बघा प्रकार शब्दांचा प्रकार आपण म्हणूयात म्हणजे नाम, विशेष नाम वगैरे आपण म्हणतो. तर बघा हिमालय म्हणजे काय झालं? विशेष नाम झालं सरळ सरळ. त्यानंतर नद्या जे आहे हे सर्वनाम झालं. नद्या सामान्य नाम झालं. कारण एक नदी, अनेक नद्या वगैरे त्या नद्यांसाठी नद्या. विशेष नाव असं तर गंगा नदी, गोदावरी, नर्मदा हे विशेष नाम झालं. पण नद्या म्हणजे सामान्य नाम म्हणजे सगळ्यांसाठी एक वापरतो आपण ते. त्यानंतर त्या, ज्या हे जे आहेत हे सर्वनाम झाले. आणि मग राहिलं तर भाववाचक. भाववाचक काय ते विचारलेलं नाही. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम हे काही याच्यामध्ये आलेलं नाही. पुढे बघूया 49वा प्रश्न आहे. भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. आता भाववाचक नाम काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे भाववाचक नामाचे चुकीचे रूप सांगितले, बरोबर रूप नाही. तर इथे वैविध्यता, तर वैविध्यता नाही. याचा हा असा शब्द आपण लिहित नाही. हे सौकर्य, सौकर्य हा शब्द चुकीचा आला. इथे सहकार्य पाहिजे होतं. सहकार्य पाहिजे होतं. ठीक आहे. सामिप्य, समीपता, समीपता. त्यानंतर मधुरता, तर मधुरता हे बरोबरच आहे. मधु
रता हे पण बरोबरच आहे. सहकार्य म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. भाववाचक नाम तर भाव काय झालं विविधता पाहिजे. विविधता हे पाहिजे होतं. ते वैविध्यता झाले. हे म्हणजे हे चुकीचं आहे आणि हेच आपले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 वैविध्यता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50 आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोग म्हणजे काय? तर कर्मणी, कर्तरी त्यानंतर जर कर्तरी असेल तर मग तो अकर्मक कर्तरी आहे का सकर्मक कर्ती आहे? म्हणजे कर्म आहे की कर्म नाहीये की भावे आहे हे सगळं आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. मग पोहोचवला हे आपल्याला क्रियापद आहे पोहोचवणे. ठीक आहे. मग पोहोचवणारी कोण? आकाशवाणी म्हणजे कर्ता आहे. ठीक आहे. मग त्यानंतर काय पोहोचवला जातो? पोहोचवलेला काय तर संदेश म्हणजे कर्मणी पण आहे. मग आता सकर्मक आता इथे कर्तरी आहे म्हणजे यापैकी आपल्याला घ्यायला लागेल. कर्मणीचा विषयच नाही करता आलेलाच आहे. सकर्मक, अकर्मक तो वेगळा पुढचा विषय राहिला. म्हणजे आपल्याला हे जर बघितलं तर संदेश आलाय म्हणजे कर्मणी प्रयोग असणारच आहे. अकर्मक तर येणार नाही कारण कर्म आलेलेच आहे आणि सकर्मक कर्तरी तर आकाशवाणी पोहोचवणारी कोण? आकाशवाणी. त्याच्यामुळे कर्मणी प्रयोगच आपल्याला इथे येणार आहे कारण संदेश पोहोचवला गेला आहे. ठीक आहे. आता सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी याविषयी आपण विशेष एक लेक्चर त्याच्यावरती आपण घेऊयात. म्हणजे नक्की सकर्मक कर्तरी म्हणजे काय? अकर्मक कर्तरी म्हणजे काय? तर कर्म असेल, कर्म नसेल आणि कर्म असेल तर मग त्यात बदल होणार नसेल. अशा प्रकारे काय काय असेल ते आपण बघूयात. तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 कर्मणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 51वा प्रश्न आहे. ये रे कुत्र्या खा माझा पाय. या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर आता ये आणि खा म्हणजे खाणं हे चुकीचंच आहे आणि ये म्हणजे कुत्रा येतोय आणि खातोय म्हणजे हे कुठेतरी आपण म्हणूयात की संकट म्हणजे आपणहून संकट ओढावून घेणे हेच याचं इथे उत्तर असणार आहे. भूतदया दाखवणं तर येणार नाही म्हणजे आपल्याला त्याच्यावरती कीव आली त्याची आपल्याला आपुलकी वाटली आणि मग त्याला सांगितलं पाय खा म्हणजे आपण आपला पाय खायला देणार का? नाही. एखाद्या कुत्र्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करायचा आहे म्हणून असं आहे का? तर असं पण नाही. आणि त्याग करण्याची तयारी एवढा मोठा त्याग करतो का कोणी? खा माझा पाय. तर असं कधी होणार नाही. म्हणजे हे 3 पर्याय नसतील. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आपणहून संकट ओढून घेणे. बघा पुढचा प्रश्न आहे 52वा प्रश्न. चालत्या गाडीला खीळ घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा खीळ घालणे म्हणजे एकतर गाडी थांबवणे वगैरे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय? चांगल्या चाललेल्या गोष्टी विघ्न आणणे म्हणजे थांबवणे म्हणजे विघ्न आणणे, थांबवलंय. पुढे गाडीचा वेग वाढवणे हे तर होऊ शकत नाही. गाड्यांची नीट दुरुस्त करणे नाही, हे पण नाही होणार. जुना गाडा बदलून टाकणे, खीळ घालणे नाही. खीळ घालणे म्हणजे काय? थांबवणे आपण म्हणतो. एखाद्या चालत्या गाडीला खीळ घालणे म्हणजे त्या गाडीला थांबवले. मग आता वाक्यप्रचार आहे, तो सरळ-सरळ वापरला जात नाही. तो कोड्यातच वापरला जातो. म्हणजे चांगल्या चाललेल्या गोष्टी आहेत, ती थांबवली. थांबवण्यासाठी त्याच्यात विघ्न आणलं की थांबवलं. म्हणून तर हा पर्याय क्रमांक 1 हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघूया आपण. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. बघा, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? किती लोचट आहे हा माणूस? पण तू चुकीची गोष्ट का केलीस? नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? आता बघा हे असं 4 पर्याय दिलेत आणि प्रश्नार्थक नसलेलं विचारलंय. तर मग जे बाकीचे प्रश्न आहेत त्यांची आपल्याला उत्तर देता येतील आणि जो प्रश्नार्थक नसेल त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. मग आपण पहिला पर्याय बघितला, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे याचं उत्तर आपण देऊ शकतो. ठीक आहे. किती लोचट आहे हा माणूस? म्हणजे हा माणूस आहे तो किती लोचट आहे? तर याचं उत्तर देऊ शकतो का? तर नाही. म्हणजे हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तरी पण पुढचं बघूया. पण तू चुकीची गोष्ट का केलीस? का केलीस म्हणजे त्याला विचारलंय, का केलीस तू? ठीक आहे. त्यानंतर अ, चौथा पर्याय आहे नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? हा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. किती लोचट आहे हा माणूस? जर पाहिलं तर इथे आपल्याला उद्गारवाचक चिन्ह पाहिजे होतं. म्हणजे आपलं 53व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 किती लोचट आहे हा माणूस. पुढे 54वा प्रश्न आहे अफवांवर आधारित
बातम्या वार्ताहरांनी देऊ नये या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? तर आपण बघितलं ना, तर यामध्ये 5 चुका आहेत आणि त्या कशा ते बघूया. पहिलं अफवांवर आता अफांवर नाही, तर इथे अफवांवर म्हणजे ही पहिली चूक झाली. आधारित हे बरोबर आहे. बातम्या हे सुद्धा बरोबर आहे. वार्ता वार्ता म्हणजे इथे इथे एक पाहिजे होतं रफार म्हणजे हे एक असणार आहे. ठीक आहे. मग किती झाले आपले? 2 झाले. वार्ताहरांनी म्हणजे हे दोघे जोडून पाहिजे होते. वार्ताहरांनी बरोबर इथे 3 झालं. देऊ हा देऊ असा भाव होता. म्हणजे किती आले? 1, 2, 3 आणि 4 आणि चौथा जर बघितलं तर हे जे चिन्ह आहे हे एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे होतं. कारण दुहेरी अवतरण चिन्ह काय आहे? तर कोणीतरी कोणाला तरी सांगितलं गेलंय, कोणाच्या तरी मुखातलं वाक्य आहे, तेव्हा ते दुहेरी चिन्ह येतं. पण हे एक जनरल वाक्य आहे. अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नये. म्हणजे एक सामान्य वाक्य आपण म्हणू शकतो, की असं उद्गारलं गेलंय कोणासाठी, कोणीतरी बोललंय असं नाहीये. तर हे एक वाक्य असं आहे. त्यामुळे इथे 5वी चुकी जी आहे ती आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 आणि त्याचं उत्तर आहे 5. पुढे बघूया आपण. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्त दुरुस्ती सुचवा. आता निधन पावलेल्या त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. त्या मुलाचे वडील लहानपणी. आता वडील लहानपणीच निधन पावतील का? नाही. तर मग असतात, आहेत, निधन पावलेले आहेत. नाही, हे तर नाही होणार. वडील लहानपणीच म्हणजे वडील त्यांच्या लहानपणी नाही, हे पण नाही. निधन पावलेले असतात, वारलेले असतात, नाही. वडील लहानपणीच म्हणजे वडील त्याच्या लहानपणी. हां, हे उत्तर बरोबर आहे. वडील त्याच्या लहानपणी. कोणाच्या लहानपणी? तर मुलाच्या लहानपणी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर पुढे बघूया आपण एक पर्याय आपल्याला हे दिलेलं आहे, पॅराग्राफ दिलेला आहे आणि पॅराग्राफ मधून आपल्याला सांगितलंय. तर पॅराग्राफ तुम्ही वाचू शकता स्टॉप करून आणि त्यानंतर त्याची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. ठीक आहे. वरील उतारातील प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 56 ते 60 म्हणजे हे 5 प्रश्न जे आहेत ते आपल्याला या पॅराग्राफ मध्ये दिलेले आहेत. आता इथे त्यांनी विचारलंय प्रश्न क्रमांक 56 जो आहे तो विचारलाय की संकेत म्हणजे काय? तर संकेत म्हणजे काय? इशारे आहेत का? ठराविक नियम आहेत का? मर्यादा आहेत का? दडपण आहे का? तर आपल्याला पॅराग्राफ मधून ठरवायचे. तर पॅराग्राफ संकेत म्हणजे काय? तर एक ठराविक नियम आहेत. विनोदी जो लेखक असेल त्यांच्याविषयी हा पॅराग्राफ जो दिलाय की तो कसा असायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यानुसार तिथे इथे ठराविक नियम हाच मुद्दा इथे आपल्याला येतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. तर दंभ या शब्दाचा अचूक अर्थ जो आहे तो पर्याय क्रमांक 1 ढोंग असंच आहे. आपल्याला पर्याय पॅराग्राफ मधून निवडायचा आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याचा अर्थ नाही किंवा त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देता येणार नाहीये. कारण हे जे संकेत, दंभ हे शब्द आहेत ना, या शब्दांचे त्यांनी सांगितलेत की आपल्याला अर्थ आणि हे अर्थ आपण समानार्थी शब्द कितीही सांगू शकतो. परंतु पर्याय पॅराग्राफ मध्ये जे आलेत तेच आपल्याला बघायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे 58वा प्रश्न. कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दांच्या अर्थाची योग्य जोडी कुठली? कुत्सितपणा आणि करंटेपणा म्हणजे आपण बघितलं तर इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे कुचकेपणा व क्षुद्र नाकारतेपणा हाच आपण इथे निवडू शकतो. छळवादी येणार नाही, वाकडेपणा येणार नाही, हेवा वगैरे करंटेपणा म्हणून येणार नाही. तर आपण हा पर्याय जो आहे चौथा हा या 58व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा आहे 59वा प्रश्न आहे प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? तर प्रगल्भ म्हणजे काय? तर एखादा आपण अनुभवी वगैरे असं म्हणू शकतो, समजूतदार. तर इथे पहिला ऑप्शन जो आहे प्रौढ व समजूतदार हाच इथे आपल्याला उत्तर असणार आहे. म्हातारी व जुनाट हे तर नाही होऊ शकत. निरोगी सरळपणाचे नाही होऊ शकत. सर्व मुकाटपणे हे पर्याय होणार नाहीत. म्हणजे प्रौढ आणि समजूतदार हाच प्रगल्भ या शब्दाचा अर्थ होणार आहे. शेवटचा प्रश्न आहे 60वा प्रश्न आहे. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? म्हणजे लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करतोय या पूर्ण याच्यामध्ये? तर लेखकाने विनोदी लेखक जे आहेत त्यांच्यासाठी काय केलंय सावधगिरीचा इशारा जो आहे तो इथे त्यांनी
देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून सावधगिरीचा इशारा देण्याची भूमिका या पॅराग्राफ मधून लेखक देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 सावधगिरीचा इशारा हे असणार आहे. तर आज आपण 2013च्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये विचारलेल्या 30 प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहिली आहेत. चुकून माझ्याकडनं काही बोलण्यामध्ये चुका होत असतील तर समजून घ्या. काही वेळा चुका होण्याची शक्यता असते. काही प्रश्न चुकीचे वाटत असतील तर नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.